घाली ध्वज ह्या उभ्या अंबरी बुक्का चंदन भारी हलावी याला अवघा अवकाश नामान भारी याला देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल विठ्ठल झाला नाम घोषात देह हनाला देह विठ्ठल विठ्ठल झाला विठ्ठल 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 रूप सावळ गोजीर पंढरपुरी रूप सावळ गोजीर पंढरपुरी आस भेटीची लागे खुळ्या अंतरी सावधा काना तुका माऊली पंढरी अभंगाची गोडी ह्या मुखी रंगली खुळा जीव हा भक्तीत नादावला पावला पावलात विठू तू सामावला देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल विठ्ठल झाला नाम घोषात देह हनाला देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल विठ्ठल झाला नाम घोषात देह हनाला देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल 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 देह विठ्ठल 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 देह विठ्ठल 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 देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल देह विठ्ठल झाला देह विठ्ठल विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल लागली से आज मला गोडिया भंगाची लागली से आज मला गोडिया भंगाची कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची ध्यानी मनी पांडुरंग रामकृष्ण हरी ध्यानी मनी पांडुरंग रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी ध्यानी मनी पांडुरंग रामकृष्ण हरी कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची
पुंडलिकासाठी आला विटेवरी, पुंडलिकासाठी आला विटेवरी. धन्य झाली चंद्रभागा, धन्य झाली चंद्रभागा, धन्य ती पंढरी, धन्य ती पंढरी. तारिली ती अभंग गाथा संत तुकोबाची, तारिली ती अभंग गाथा संत तुकोबाची. कृपा द्या पांडुरंगाची, कृपा द्या पांडुरंगाची, कृपा द्या पांडुरंगाची, कृपा द्या पांडुरंगाची. नामदेवा संगे कीर्तनी रंगला, नामदेवा संगे कीर्तनी रंगला. सावत्या संगे मळा कशीला, सावत्या संगे मळा कशीला. नाथा घरी पाणी, नाथा घरी पाणी. अमर झाली ती दोहे संत कबीरा, अमर झाली ती दोहे संत कबीराची. कृपा द्या पांडुरंगाची, कृपा द्या पांडुरंगाची, कृपा द्या पांडुरंगाची, कृपा द्या पांडुरंगाची. ऐसी तुझी अगाध लीला दाविली जगाला, सुख शांती दिली मनाला, सुख शांती दिली मनाला. धन्य तुझी ख्याती, धन्य तुझी ख्याती. अखंडची घडते सेवा मज पामराची, अखंडची घडते सेवा मज पामराची. कृपा द्या पांडुरंगाची, कृपा द्या पांडुरंगाची, कृपा द्या पांडुरंगाची, कृपा द्या पांडुरंगाची, 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 पांडुरंगाची. विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बाबा. विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची.
आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जेवढी बी बघा केस कापायची दुकान आहेत न्हावी समाजाची, या प्रत्येक दुकानामध्ये सेना महाराजांचा फोटो हा निश्चित असतो बघा. शेकडो वर्षाचा काळ जरी गेला तरी अशा संतांना समाज कधी विसरत नाही बघा. सेना महाराज पंढरीच्या पांडुरंगाचे भक्त होते. अफाट भक्ती, एवढी भक्ती की संत सेना महाराज एकदा संकटात असताना स्वतः पंढरीच्या पांडुरंगानं त्यांना मदत केली ती बघा. म्हणजेच केस कापले होते देवानं आपल्या भक्तासाठी. म्हणजे विचार करा भक्तीची ताकद किती. म्हणून बांधवांनो,
हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा की पंढरीच्या पांडुरंगानं आपल्या भक्तासाठी कशी मदत केली. मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल शूटर चॅनल. तर बांधवांनो, मध्य प्रदेश प्रांतातील सेना महाराज लहान वयापासून पंढरीच्या पांडुरंगाची अफाट भक्ती होती. लहानपणापासूनच अतिशय हुशार, तल्लख बुद्धी. आपला पारंपरिक धंदा म्हणजे केस कापणे, दाढी करणे, मालिश करणे. हा धंदा सुद्धा महाराज लहानपणीच शिकले बघा. फार केस कापाय चतुर होते. त्यांची जी कीर्ती आहे ती आजूबाजूच्या परिसरामध्ये पसरली होती बघा, की केस कापावं तर सेना यांच्याकडून बघा, अशी कीर्ती. पण भक्ती सुद्धा पांडुरंगाची अफाट भक्ती, तन मन लावून भक्ती. ही सगळी कीर्ती पसरली की बाबा केस चांगले कापायचे. ही जी कीर्ती, त्या ठिकाणी एक सम्राट होते, राजा होता, त्या राजाच्या कानापर्यंत ही कीर्ती पोचली बघा. आणि राजानं अक्षरशः सेना महाराजांना आपल्या दरबारामध्येच कामाला ठेवलं बघा. स्वतःचं केस कापाय, मालिश कराय. सेना महाराज नित्य जायचे, त्यांची दररोजची कामं ते करायचे. म्हणजे मालिश करायचं, दाढी करायची राजाची, केस कापायची, महिना 15 सण, ही सगळी कामं करत होते. याच्यातून पंढरीच्या पांडुरंगाची ही भक्ती चालूच होती. दिवसामागून दिवस चालले होते. एक दिवस सेना महाराज आपल्या घरी पंढरीच्या पांडुरंगाची पूजा करत होते. नामस्मरण चाललं होतं पांडुरंगाचं. आणि अशा वेळेस तिथल्या सम्राटानं बोलावून पाठवलं सेनांना की लगेच निघून या दरबारामध्ये. सम्राटाचा नोकर त्या ठिकाणी येऊन पोचला बघा सेना महाराजांच्या घरी. पत्नीला सांगितलं की सेनांना पटकन पाठवून द्या दरबारामध्ये. सेना महाराजांचं नामस्मरण चाललं होतं देवाचं. आणि त्यावेळेला पत्नीनं खोटं सांगितलं की सेना घरात नाहीयेत म्हणून, पती घरात नाहीत आपले. हे बोलणं ऐकून तो नोकर धावत गेला आणि सम्राटाला सांगितलं की सेना घरात नाहीत, येत नाहीत ते, असं उलट सांगितलं बघा. आणि त्याच वेळेस सेना महाराजांच्या घरा शेजारी असणारा एक व्यक्ती, तो फार निंदा करायचा सेना महाराजांची. आणि त्यानं बघा सम्राटाला चढवून सांगितलं की सेना घरात येत आणि त्याच्या पत्नीनं खोटं सांगितले तुम्हाला. हे ऐकल्यानंतर ते सम्राट फार रागावला बघा. सम्राट लालबुंद डोळे झाले आणि सम्राटानं आपल्या नोकरांना सांगितलं, म्हणजे सेनापतीला सांगितलं की सेनाची मोठ बांधून टाका त्याचे हातपाय, त्याला वाहत्या पाण्यात सोडून द्या, त्याला हीच शिक्षा त्याला. त्या ठिकाणून सेनापत्याने 4-2 सैन्य त्यांचं म्हणजे निघालं बाबा सेनाला पकडण्यासाठी. पंढरीच्या पांडुरंगाला एका क्षणात समजलं. अंतर्ज्ञानी अखंड सृष्टीचे मालक, त्यांना वाटलं आपला भक्त अडचणीत सापडलाय, माझ्या सेनाला मदत केली पाहिजे. अखंड सृष्टीचा मालक सेना महाराजांचं हुबेहूब रूप घेतलं. हातामध्ये सगळी हत्यार म्हणजे केस कापण्याची, दाढी करण्याची, ती घेऊन पंढरीचे पांडुरंग त्या सम्राटाच्या दरबारात आले. आणि त्या सम्राटानं सेनाला पाहून ताटकन तपल्या सेनापतीला बोलून घेतलं. अरे सेना तर इथे आलाय, तुम्ही काय मला खोटं सांगताय सेना येत नाही घरी. आनंदी झाला सम्राट. दिलेला आदेश माघारी घेतला आणि स्वतः पंढरीचा पांडुरंग बघा सेनाच्या रूपात त्या सम्राटाचं मालिश करायला लागला देव. सम्राटानं ज्यावेळेला मान खाली वाकवली मालिश करण्यासाठी, त्यावेळेला ते मालिशाचं जे तेल आहे त्या तेलामध्ये पंढरीच्या पांडुरंगाचं प्रतिबिंब दिसलं त्या सम्राटाला आणि दर्शन झालं देवाचं बघा. त्या ठिकाणी त्याने पटकन वर पाहिलं तर पुढं सेना, आणि जे प्रतिबिंब दिसतंय ते पंढरीच्या पांडुरंगाचं दिसतंय. पटकन त्यानं मालिश थांबवलं. देव सेनाच्या रूपात आलत्या, त्यामुळं सेनाकडे एक सोन्याच्या मोहराची थैली दिली बघा बक्षीस म्हणून. खुश झाले सम्राट. देवाने थैली घेतली बघा सेनाच्या रूपात. ती थैली घेतली आणि सेना महाराजांच्या घरी नेऊन ठेवली आणि देव गुपित झाले बघा. सेनाने थैली पाहिली, ही थैली आली कशाची. म्हणजे दुसऱ्या दिवशी त्या सम्राटाला इच्छा झाली की देवाचं दर्शन मला परत घ्यायचे. सेना आल्यानंतर मला पांडुरंगाचं दर्शन होतंय म्हणून सेनाला परत निरोप पाठवला. सेना महाराज बघा दरबारात आले आणि सेनाला सांगितलं, सेना तुम्हाला काल पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन दिलं तेलाच्या वाटीमध्ये, तसंच मला आज दर्शन घ्यायचे. सेनानं सांगितलं, मी तर काल आलोच नव्हतो. अरे सेना तू तर काल आलता, तू माझं मालिश केलंस आणि त्याच वेळेस मला तेलाच्या वाटीत दर्शन झालं पंढरीच्या पांडुरंगाचं देवाचं. सेनानं ओळखलं की माझा पंढरीचा पांडुरंग
माझ्या मदतीला धावून आला आणि देवानच केला हा चमत्कार आहे. देवाचा धावा करू लागला सेना महाराज. बघा, पंढरीच्या पांडुरंगाला दावा करायला लागले की देवा तुम्हाला वाचव रे बाबा. आता तू काल आला त्या ठिकाणी मदत केली, आज कोण करणार. क्षणाचा विलंब न घेता बघा सेना महाराज जसे मालिश करायला लागले तसे तेलाच्या वाटीत परत पंढरीच्या पांडुरंगानं दर्शन दिलं त्या सम्राटाला. बघा कशासाठी, आपल्या भक्तासाठी. आणि त्यावेळेला बघा तो सम्राट अतिशय खुश झाला आणि तो पंढरीच्या पांडुरंगाचा भक्त झाला. नंतर या गोष्टीतून आपल्याला एकच घ्यायचे बांधवांनो, जर मनापासून अगदी हृदयापासून जर भक्ती असेल तर देव तुमच्या मदतीला एका क्षणात येऊ शकतो. लक्षात घ्या, हे ज्वलंत उदाहरण, कुठली दंतकथा नाही, सत्य कथा आहे. आज बघा शेकडो वर्षाचा काळ जरी गेला तरी आपण कुठल्याही नाभिकाच्या दुकानात जा, म्हणजे केस कर्तनले ज्याही त्या ठिकाणी कुठं जा, छोटीची टपरी असू द्या, त्या ठिकाणी सेना महाराजांचा फोटो हा असतोच.